नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर नळाच्या टाकी आणि पाण्याचा एक प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, दोन नळांनी एक टाकी अनुक्रमे 8 व 10 मिनिटांमध्ये भरते. दोन्ही नळ एकदा सुरू केले असता दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करावा म्हणजे संपूर्ण टाकी 4 मिनिटांमध्ये भरेल. तर मुलांना आता काय सांगितलंय, पहिल्या नळाचा टायमिंग हा 8 मिनिटाचा आहे आणि दुसऱ्या नळाचा टायमिंग कितीचा आहे, 10 मिनिटाचा आहे. तर मुलांना यांचं काय करायचंय, आपण लसावी पद्धतीने सोडवायचं. आता 8 आणि 10 यांचा लसावी घ्यायचाय. लसावी म्हणजे काय, दोघांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या. मुलांनो 10 चौक 40 आणि 8 पंचे 40, याचा अर्थ यांचा लसावी कितीचा आहे, 40चा. मुलांनो पहिल्या नळाने 8 मिनिटात भरते, मग त्याची क्षमता किती आहे नळाची भरण्याची, तर मुलांनो 8 पंचे 40 म्हणजे याचा अर्थ तो 5 या क्षमतेने काय करतोय, टाकी भरतोय. म्हणजे एका मिनिटामध्ये थोडक्यामध्ये तो किती भाग भरतोय, टाकीचे 5 भाग भरतोय. मुलांनो 10 चौक 40 म्हणजे याचा अर्थ त्याची क्षमता 4 ची आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये दुसरा नळ टाकीचे 4 भाग भरतोय आणि 10 मिनिटांमध्ये तो 40 भाग भरेल. बरोबर. तर मुलांना आता काय सांगितलंय की आपल्याला दुसरा नळ बंद करायचा आहे. दुसरा नळ किती वेळेनंतर बंद करायचा आहे, म्हणजे याचा अर्थ काही वेळेपर्यंत हे दोन्ही नळ काय असणार आहेत मुलांना, चालू असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा नळ बंद करायचा आहे, जेणेकरून ही संपूर्ण टाकी 4 मिनिटांमध्ये भरेल. तर मुलांना आता कोणता नळ बंद केला ते पहा. दुसरा नळ बंद केलाय, म्हणजे हा नळ बंद केलेला आहे, याचा अर्थ हा नळ काय आहे, चालू आहे मुलांना, शेवटपर्यंत चालू असणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्याने 4 मिनिटं टाकी भरेल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय मुलांना, की याने एका मिनिटामध्ये 5 भाग भरतात पहिल्या नळाने, तर 4 मिनिटांमध्ये किती भरतील, 5 गुणिले 4 म्हणजे याचा अर्थ किती झाले मुलांना, 20 भाग. म्हणजे हे 20 भाग पहिल्या नळाने भरतात मुलांना. बरोबर. आता टाकीचे टोटल भाग तर 40 आहेत, याच्यावरून आपल्याला शिल्लक भाग काढायचे आहेत मुलांना. शिल्लक भाग किती मुलांना, 40 वजा 20 म्हणजे 20 भाग काय आहेत मुलांना, शिल्लक आहेत. आणि हे जे 20 भाग आहेत ते आपल्याला काय करायचं, आता दुसऱ्या नळाची क्षमता कितीची होती, 4 ची होती. तर ह्या भागाला जे एकूण भाग शिल्लक राहिलेले आहेत त्याला काय करायचे, दुसऱ्याच्या क्षमतेने भागा. म्हणजे 4 एक 4 आणि 4 पंचे 20. म्हणजे याचा अर्थ मुलांनो, की जो दुसरा नळ आहे तो 5 मिनिटांनी आपल्याला काय करायचा आहे, बंद करायचा आहे. तेव्हा ती टाकी किती मिनिटांमध्ये भरेल, 4 मिनिटांमध्ये भरेल. धन्यवाद.